नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। 3 ते 2 टिपक्यांची खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत। त्याआधी आपण 3 ते आहेत 3 आता हे 2 असे मागे आणि पुढे। तर आता या रेघेपासून या रेघेपर्यंत आपल्याला असा अर्धवर्तुळ काढून घ्यायचा आहे। मग एक टिपका सोडून दुसऱ्या टिपक्याला पण अशाच पद्धतीने आपल्याला अर्धगोल। आता हा टिपका सोडून या टिपक्याला आपल्याला अर्धगोल काढायचा आहे। आता अशा प्रकारे आपले अर्धगोल काढून झाल्याच्या नंतर आपल्याला याला समांतर अशा 2-2 रेघा याच्यापेक्षा मोठ्या साइजने आपल्याला काढायच्या आहेत। चला तर मग या समांतर अशा आपल्याला मस्त अशा 2-2 रेघा या हळूवारपणे काढून घ्यायच्या आहेत। पहा अशा पद्धतीने आता आपल्याला दुसऱ्या साइडलाही अशीच रेघ ही काढून घ्यायची आहे। आता तिसरी रेघ, आता याच्यानंतर तिसऱ्या बाजूसही अशाच पद्धतीने आपल्याला या 3-3 रेघा सुरेख पद्धतीने काढून घ्यायची आहेत। चला तर आता आपण याला इथे आपण कोन काढून घेणार आहोत। खूप सुंदर असा पहा अशा पद्धतीने हे पाकळी काढायची आहे व त्याला समांतर अशा पाकळ्या काढायच्या आहेत आपल्याला। अगदी सुरेख आणि सुंदर अशा आपल्या या पाकळ्या या दिसणार आहेत। पहा अशा पद्धतीने आपल्याला या पहा अशा पद्धतीने आपल्याला ही पाकळी काढून घ्यायची आहेत। आता आपल्याला तिसऱ्या साइडची पाकळी ही काढायची चालू आहे। पहा अशा पद्धतीने आपल्या ह्या पाकळ्या पूर्ण कंप्लीट झालेल्या आहेत। तर आता आपण त्याला मस्तपैकी आतल्या साइडला लाल रंग देऊन घेणार आहोत। अतिशय सुंदर असा कलर आणि अतिशय सुंदर अशी आपली रांगोळी तयार होणार आहे। चला तर मग आता रंग आपला हा देऊन झालेला आहे व पाकळी पण आपली तयार झालेली आहे। तर याच्यानंतर आता आपल्याला मस्तपैकी पुढच्या डिझाइन काढायची आहे आपल्याला। पहा तर आपण कशी काढणार आहे ती। आपल्याला मध्ये हा पिवळा टिपका देऊन घ्यायचा आहे, तो पसरवून त्याच्यामध्ये लाल रंग भरायचा आहे आणि याच्यानंतर आपल्याला या साइडला मस्त असं पान काढून घ्यायचं आहे आपल्याला। तीनही बाजूंना आणि हे पान काढून झाल्याच्या नंतर आपल्याला मध्ये अशा 2 रेघा काढून घ्यायच्या आहेत। मस्त आपली 3 ते 2 टिपक्यांची अगदी सुरेख अशी आपली रांगोळी आहे ही। पहा तर अशा पद्धतीचे आपले हे काढून झालेले आहेत। यामध्ये सुद्धा आपल्याला लाल रंग भरून घ्यायचा आहे। चला तर आता आपला प्रत्येकच पानाच्या शेंड्याला जो चौकोन भाग आपण आणलेला आहे काढून त्याला आपण लाल रंग देत आहोत। तर सुंदरसा असा आपला लाल रंग देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे आपल्याला अशा ह्या रेघा काढून घ्यायच्या आहेत 3-3, 1, 2 आणि 3। आता या साइडने आपल्याला
या साईड्स अशी चक्री काढून घ्यायची आहे. तीनही बाजूस. आणि चक्री काढून झाल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येकच कोणाच्या या साईडला आपल्याला कमळ काढून घ्यायचं आहे. पहा, त्याला आपल्याला 2-2 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर असेच कमळ आपल्याला दुसऱ्या बाजूसही काढून घ्यायचे आहेत. आणि 2-2 पाकळ्या सुंदर पद्धतीने काढायच्या आहेत. तर आपण ही रांगोळी लक्ष्मी पूजेसाठी काढू शकतो. ह्याला फ्रायडे कोलम असंही म्हणतात. तर अशा पद्धतीचे कमळ आपल्या तीनही बाजूस काढून घ्यायचे आहेत. आणि हे काढून झाल्याच्या नंतर आपल्याला लाल रंग हा त्याच्या शेंड्यांना देऊन घ्यायचा आहे. आणि असं काढून झाल्याच्या नंतर आता आपल्याला मस्त असे त्याच्यामध्ये पिवळे टिपके हे काढून घ्यायचे आहेत कमळाच्या खालच्या साईडला. आणि आता आपल्याला या साईडला एक मोठा टिपका द्यायचा आहे, एक छोटा आणि एक छोटा. तर अशाच पद्धतीने याही साईडला मोठा टिपका द्यायचा आहे, मग छोटा आणि एकदम छोटा. आता याही साईडला अशाच पद्धतीने मोठा, एक छोटा आणि त्याहूनही छोटा. आता तेही आपल्याला बोटाच्या साहाय्याने पसरवून गोलाकार करून घ्यायचे आहेत. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. थँक्यू.